नमस्कार माझ्या सुंदर आणि लाडक्या मैत्रिणींनो, तुमच्या चेहऱ्यावर काळेपणा, वांगाचे डाग, पिंपल्सचे निशाण किंवा त्वचा निस्तेज दिसत असेल तर आजचा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. फक्त 1 चमचा बेसन वापरून आपण असा फेस पॅक तयार करणार आहोत जो त्वचा स्वच्छ करण्यास, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर करण्यास तसेच त्वचेला ताजीतवाने दिसण्यास मदत करेल. आजकाल अनेक जणी त्वचेसाठी महागडी फेशियल्स आणि पार्लर ट्रीटमेंट्स घेतात, पण प्रत्येक वेळी अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही. काही वेळा त्वचेवर रॅशेस, पिंपल्स किंवा काळपटपणा देखील दिसू लागतो. म्हणूनच आज आपण घरच्या घरी सहज तयार होणारा आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयोगी असा फेस पॅक पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे बेसन, त्यानंतर दही घेणार आहोत. दह्यामुळे त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर मिळतं, त्यामुळे कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपण घेणार आहोत हळद. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन घ्या. बेसनामध्ये त्वचा स्वच्छ ठेवण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. पूर्वीच्या काळी बेसन किंवा फेसवॉश उपलब्ध नसताना अनेक जणी त्वचेचा निघेसाठी बेसनाचा वापर करत होते, त्यामुळे त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी दिसत होते. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही घाला. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे त्वचेवरील जमा झालेली घाण, अतिरिक्त तेल आणि मृत त्वचेच्या पेशी दूर करण्यास मदत करते. गरजेनुसार थोडे थोडे दही घालून घ्या. इथे मी पूर्ण घालून घेतलेला आहे. नंतर चिमूटभर हळद घेणार आहोत. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल किंवा चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसत असतील, तुम्ही यामध्ये काही थेंब गुलाब पाणी किंवा ग्लिसरीन देखील मिसळू शकता. मी इथे गुलाबजल घेऊन घेत आहे. चला आता मिक्स करून घेऊया. छान मस्त अशी गुळगुळीत पेस्ट तयार करून घेऊया. बघा अशा प्रकारे फेस पॅक तयार झाल्यानंतर सर्वप्रथम चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर समान प्रमाणात लावा. ज्या भागावर जास्त काळपटपणा किंवा डाग असतील त्या ठिकाणी थोडं जाड थर लावू शकता. हा फेस पॅक साधारण 10 मिनिट चेहऱ्यावर राहू द्या. यावेळी त्वचेला त्यातील घटकांचा फायदा मिळण्यास मदत होते. बेसन हा त्वचेची काळजी घेण्यासाठी पारंपरिक आणि प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. बेसनामध्ये नैसर्गिक क्लेन्झिंग गुणधर्म असतात, जे त्वचेवरील धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. बेसन फेस पॅक लावल्याने त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू लागते. पॅक पूर्णपणे कोरडा झाल्यावर तो थेट धुवू नका. सर्वप्रथम हात थोडे ओले करून हलक्या हाताने गोलाकार हालचालीमध्ये चेहऱ्याला मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स दूर होण्यात मदत होते. तसेच ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी होण्यासाठीही ही स्टेप उपयुक्त ठरते. काही मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर त्वचा अधिक स्वच्छ, फ्रेश आणि मऊ वाटू लागते. नियमितपणे आठवड्यातून 2 वेळा हा फेस पॅक वापरल्यास चेहऱ्याच्या नैसर्गिक त्वचेला टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. आता चेहरा नीट धुवून किंवा पुसून घ्या. चेहरा धुतल्यानंतर तुमच्या त्वचेला सूट होणारे मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा अधिक निरोगी दिसते. एक महत्त्वाची सूचना, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणताही नवीन उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट अवश्य करा. जर कोणत्याही घटकामुळे त्रास होत असेल तर तो वापरणे टाळा. तर मैत्रिणींनो, आजचा हा सोपा घरगुती फेस पॅक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त ब्युटी आणि स्किन केअर टिप्ससाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. बाय.